तू घेऊन आलीस मंदारला भेटायला निहाला? हो, पण नेहासाठी मला काहीही ऐकायचं नाही. ही अपेक्षा नव्हती मला तुझ्याकडून. नाही, तू काऊन चिडून राहिली? ते तिचे वडीलच आहेत ना. हे ठरवण्याचा हक्क तुला कोणी दिला ग? तो तिचा कुणीही लागत नाही. आणि जर वडिलांचा हक्क गाजवायचा आहे ना, तर वडिलांची कर्तव्य सुद्धा माहिती असावी लागतात. हे बघ रेवती, मला नेहाची खूप आठवण येत होती म्हणून मी तिला भेटायला आलो. अरे ही आठवण ना तुला फार पूर्वी यायला हवी. ज्या वेळेला तू त्या बाई बरोबर रेवती, अगं मी तुला कसं समजावून सांगू? ती माझी चूक होती आणि त्याबद्दल मी तुझी माफी सुद्धा मागितली आहे. एक मिनिट. मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आणि काही समजावून घ्यायचं नाही. मी राधिकाशी बोलते, मध्ये बोलायचं नाही. तू बोल. मला न सांगता हिला का घेऊन आलीस इथे? नाही अगं, मला वाटलं का नेहाला आनंद. हेही तुझं तूच ठरवलंस? मला सांगावंसही वाटलं नाही तुला? मी तुझ्याशी बोलणारच होती रेवती, पण काय? अगं इतके दिवस ना हे होऊ नये म्हणून मी धडपडत होते, पण आज तू तेच केलं. आणि बघते मी, शाळेला मी इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या, त्या का नाही फॉलो केल्या गेल्या? नाही अगं, त्यांची काही चूक नाही. मीच आणलं तिला. त्यांची खरंच चूक नाही. एक मिनिट, मला ना काही ऐकूनच घ्यायचं नाही तुझं. तुला जे हवं होतं ते तू केलंच ना. आता मला जे हवंय ते मी करणार. कळलं? बाबा रेवती, अगं या सगळ्यात नेहाची काय चूक आहे? ए, माझ्या मुलीला भेटायचा प्रयत्न केला असता परत तर पोलीस कंप्लेंट करे ना मी. कळलंय? रेवती, नेहा, चल. रेवती, रेवती, तिची काय चूक आहे ह्यात? ऐक ना, माझं चुकलंय. तू तिला नको बोलू नकोस माझी. रेवती, अगं माझं चुकलं. भक्ती मिस, रेवती खूपच चिडली हो माझ्यावरती. मला तिला समजावायला हवं. तुम्ही अथर्वला आतमध्ये घेऊन जाता का? जाते. मी भेटून येते हो तिला. हो हो. येते. आपला प्लॅन फसला तर नसेल? इम्पॉसिबल आहे ग. आपला प्लॅन फसूच शकत नाही. लेट्स सी. आई मला बाबांना रेवती, भेटायचं. रेवती ऐक ना. रेवती माझं ऐकून तरी घे. रेवती थांब ना. नेहाच्या वडिलांचा फोन होता, त्यांना नेहाला भेटायचं होतं. म्हणतात तुमच्या दोघांच्या भांडणात उगीच नेहाचं काऊन नुकसान. बाप लेकीची ताटातूट नको व्हायला म्हणून मी नेहाला घेऊन गेली. त्या दोघांना खूप आनंद झाला. खूप खुश होते ते. नेहालाही खूप आनंद झाला. विचार ना तिला. हो ना नेहा? अगं तिला काय विचारायचं? तिला कळतं काही? तो काय लायकीचा माणूस आहे माहितीये ना तुला, तरी तू असं केलंस? रेवती, तिच्या समोर तरी असं बोलू नकोस ना. ए, हे बघ, तिच्या समोर काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं हे तू मला शिकू नकोस. तुला माहितीये तो माणूस कसा आहे, किती तिटकार आहे मला त्या माणसाचा. तरी सुद्धा तू असं केलंस, विश्वासघात केलास तू माझा. अगं पण मी हे सगळं नेहाच्या भल्यासाठीच केलं ना. आणि म्हणून तू तिला अशा कॅरेक्टरलेस माणसाला भेटायला घेऊन गेलीस? गेल्या कित्येक वर्षात हिचं तोंडही पाहिलं नाहीये. ते काय करते, कुठल्या वर्गात जाते, कुठल्या शाळेत शिकते हे सुद्धा माहित नाहीये त्याला. अगं पण त्यामुळे बापाचं प्रेम कमी होतं का? हे बघ, जगाकडे बघायचा तुझा आणि माझा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. तुझ्यासारख्या बायकांना भावनिक होऊन सतत अन्याय सहन करत बसतात आणि मी नाही आहे त्यातली. आणि म्हणून आज मी स्वतःच्या पायावर उभी आहे. नाहीतर तू इतकं सगळं होऊन सुद्धा जातेस ना सतत नवऱ्याच्या पायाशी. हे बघ रेवती, मला काही बघायचं नाही आणि काही ऐकायचं सुद्धा नाही. आणि खरं सांगू, आता तर ना मला नेहाला तुझ्या भरवशावर सोडून जायची सुद्धा इच्छा नाही. कायच्या काय काय बोलत राहील तू रेवती? उगाच न्यायाला काऊन मध्ये घालतेस? हे बघ माझं चुकलं. मी तुला न विचारता तिला घेऊन गेले, पण मी विचारणारच होते ना तुला. तुला वेळ नव्हता. पण म्हणून असं करायचं का?
नाहीयेस ते. मला सांग, मी अथर्वला घेऊन कधी गुरुला भेटायला गेले तुला न सांगता? तू का केलंस असं? राधिका, तू खूप मोठी चूक केलीस आणि ह्याच्यासाठी तुला माफ करणार नाही मी कधी. असं नको करूच तू रेवती. ऐक ना तू माझं, मला माफ कर तू. पण माझ्याशी बोल तू. हे सगळं विसरून जा. चूक झाली माझ्याकडनं, मी पुन्हा असं नाही करणार. विसर ना सगळं. एक मिनिट, मी तुझ्यासारखी नाहीये सगळ्या गोष्टी विसरायला. ही गोष्ट मी कधीच विसरणार नाही. तुझा जो अनुभव आलाय ना मला, तो कधीच विसरणार नाही मी. यापुढे माझ्याशी कधीही बोलायचा कृपा करून प्रयत्न करू नकोस. माझे आणि तुझे संबंध संपले. माझी आणि तुझी मैत्री तुटली. माझ्याशी बोलायचा प्रयत्न करायचा नाही. रेवती, असं नको ग बोल. चल ना. रेवती, ऐक ना माझं. रेवती, रेवती. थांबा, मी बघून येते काय झालंय. राधिका, अगं, काय झालं तुला? तू रडतीयस का? समीरा, हे बघ. रेवती चिडलीये माझ्यावरती. मी नेहाला तिच्या भावांना भेटवलं ना, आता रेवतीला सांगायचं राहून गेलं माझ्याकडनं, म्हणून चिडली ग ती. पण या एवढ्याशा गोष्टीवर रागवायचं का? बरं मला एक सांग राधिका, तू जे काही केलंस ते नेहाच्या भल्यासाठीच केलंस ना? मग एवढंही समजून घेता येत नाही तिला? मग अशी मैत्री काय कामाची, सांग तू मला. राहू दे, आगाऊच आहे तशी ती. नाही समीरा, रेवती आता चिडलीये, दुखावली गेली. ती शांत झाली ना, येईल परत बोलायला. यार, काय सॉलिड प्लॅनिंग होतं आपलं. आता राधिका आणि रेवतीमध्ये भांडण झालंय म्हणजे राधिका एकटी पडलीये. मी ना एक एक करून तिचे सगळे सपोर्ट तोडणार आहे. येस, म्हणजे डिवाइड अँड रूल. म्हणजे सगळ्यांना डिवाइड करायचं आणि नंतर तू रूल करायचं. अरे नानी, आत्ता येत आहे? हो, अरे हे बघ ना, आत्ताच. कशी झाली ट्रिप? मस्त. काय हवा छान होती, गार एकदम फ्रेश होऊन आले अगदी. वा. नानीजी, राधिका, काय झालं ग? काय झालं वैरी? समीरा, तू काय बोललीस का राधिकाला? तुम्ही सतत मला का बोलताय नानी? मी काही केलेलं नाहीये. माझ्याकडे काय दुसरी कामं नाहीये उठसूट हिला बोलत बसण्या व्यतिरिक्त? राधिका कधीच उगाच चौगाच रडत नाही. आणि तू तिच्या पाठोपाठ आलीस ना म्हणून विचारलं. काय आज ऑफिस नाही वाटतं? आहे, फाईल विसरले ती न्यायला आली.